Subscribe now and press the bell icon. Never miss an update from All in One for VI, this YouTube channel. If you like this video, share your friends and family. Write your feedback in comment box. Send button. Showing items 36 to 39 of 39. Double tap to activate. I learn English, I learn English. So do you, so do you. We will hear and speak it, we will hear and speak it. Read and write it too, read and write it too. इंग्रजी पाठ क्रमांक 43. आय लर्न इंग्लिश सो डू यू. म्हणजे मी इंग्रजीचं ज्ञान मिळवतो, मी इंग्रजी भाषा शिकतो, तुम्हीही तेच करा. म्हणजेच माझ्यावर तुम्हीही शिका. मित्र, आज रविवार 14 ऑगस्ट 2022. सुप्रभात. ऑल इन वन फॉर VI1 या समूहावर महादेव गुरव आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे. इंग्रजी पाठ क्रमांक 43साठी. इंग्लिश लेसन नंबर 43. आय लर्न इंग्लिश सो डू यू. आय लर्न इंग्लिश सो डू यू. दॅट मीन्स वॉट एव्हर आय डू, you too do it. Good morning. Today, Sunday, 14th August 2022. Mahadev Guru welcome you all for today's lesson number, English lesson number 43. We will I learn English, so do you. तर आपण आता आजच्या पाठात पाहणार आहोत. तिथे कोण आहे, कोण तिथे काय करत आहे, तिथे कोण काय करत आहे. हू इज देअर डुईंग समथिंग. हू इज देअर डुईंग समथिंग म्हणजे तिथे कोण काहीतरी करत आहे. कोण आवाज करत आहे. हू इज नॉईज हू इज मेकिंग नॉईज देअर. NOISE नॉईज म्हणजे आवाज, गोंधळ. तिथे कोण गोंधळ घालत आहे किंवा कोण आवाज करत आहे. हू इज मेकिंग नॉईज. हू इज मेकिंग नॉईज. उंदरा मांजराचं भांडण सुरू आहे. फायटिंग इज गोइंग इन बिटवीन माऊस अँड कॅट. फायटिंग इज गोइंग इन बिटवीन माऊस अँड कॅट. FIGHT फाईट म्हणजे लढणे, झगडणे, भांडणे. उंदरा मांजरामध्ये भांडण सुरू आहे. आता फायटिंग झालं, कारण टू फाईट हे वर्ब आहे, पण फायटिंग हे तसं नाउन झालं आता. म्हणजे लढा, भांडण असं. फायटिंग इज गोइंग ऑन इन बिटवीन माऊस अँड कॅट. मांजर आणि उंदरामध्ये भांडण सुरू आहे किंवा लढाई सुरू आहे, असं त्याचा अर्थ आहे. मांजर उंदराचा पाठलाग करत आहे. कॅट इज चेसिंग द माऊस. कॅट इज चेसिंग द माऊस. CHAS इज चेसिंग द माऊस म्हणजे मांजर उंदराचा पाठलाग करत आहे. कुत्रा भुंकत आहे. डॉग इज बार्किंग. डॉग इज बार्किंग बट कॅट इज रनिंग अवे. कुत्रा भुंकत आहे, पण मांजर दूर पळत आहे.
कॅट इज रनिंग अवे अवे. आता हे असेल, कुत्र्यापासून मांजर दूर पळत आहे. कॅट इज रनिंग अवे फ्रॉम द डॉग. कॅट इज रनिंग अवे फ्रॉम द डॉग. दुसरं, what that baby is doing there. ते बाळ तिथे काय करत आहे. That baby is crying for the milk. म्हणजे बाळ दुधासाठी रडत आहे. The baby is crying for the milk. बाळ दुधासाठी रडत आहे. आमच्या शाळेत सध्या खेळांच्या स्पर्धा सुरू आहेत. The competitions are going in our schools. आता या स्पर्धा झाल्या. कॉम्पिटिशन्स आर गोईंग इन आवर स्कूल्स. म्हणजे आमच्या शाळेत स्पर्धा सुरू आहेत. खेळांच्या म्हणायचं असेल तर द स्पोर्ट्स गेम आर गोईंग इन द स्कूल. द स्पोर्ट्स गेम आर गोईंग इन द स्कूल. म्हणजे आमच्या शाळेत खेळांच्या स्पर्धा सुरू आहेत. स्पोर्ट्स गेम, खेळांच्या स्पर्धा किंवा स्पोर्ट्स आर गोईंग इन द स्कूल. स्पोर्ट्स आर गोईंग इन द स्कूल असं पण चालेल. स्टुडंट्स, विद्यार्थी गाण्याचा सराव करत आहे. स्टुडंट्स आर प्रॅक्टिसिंग द सॉंग्स. अथवा राष्ट्रीय गीताचा. स्टुडंट्स आर प्रॅक्टिसिंग द नॅशनल सॉंग्स. नॅशनल म्हणजे राष्ट्रीय गीत, राष्ट्रगीत. अथवा स्टुडंट्स आर प्रॅक्टिसिंग ऑफ डिवोशनल सॉंग्स. डिवोशनल म्हणजे भक्तिगीत. डिवोशनल म्हणजे भक्तिगीत. Nowadays, the celebration of Platinum Jubilee of Independence, Indian independence is going on. Nowadays, Platinum Jubilee of Indian independence is going on. म्हणजे सध्या भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजे आझादी का अमृत महोत्सव सुरू आहे. गोईंग ऑन म्हणजे सुरू आहे. being the platinum jubilee of independence, there are many functions, various functions are there. म्हणजे being the platinum jubilee of Indian independence, various functions are going on. म्हणजे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू असल्याने बरेच कार्यक्रम, विविध कार्यक्रम होत आहेत. We are participating in the celebration of Platinum Jubilee. म्हणजे आम्ही अमृत महोत्सवात सहभागी होत आहोत सहभाग घेत आहोत किंवा भाग घेत आहोत. आम्हाला भारतीय
स्वातंत्र्य अमृत महोत्सवाचा अभिमान आहे. वी आर प्राऊड ऑफ आवर प्लॅटिनम ज्युबिली ऑफ इंडियन इंडिपेंडन्स. जे भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा आम्हाला अभिमान आहे. What is she doing? She is sewing some clothes on the tailoring machine. म्हणजे ती काय करते तिथे? ती काही कपड्यांचं शिवण करते, म्हणजे शिवते, कपडे शिवते मशीनवर. टेलरिंग म्हणजे शिवणाच्या मशीनवर. आता इथे कसं आहे, SEW सीव म्हणजे शिवणे हे क्रियापद आहे. सिविंग म्हणून सिविंग झालं. टेलरिंग म्हणजे शिंपीकाम. आता हे टेलरिंग TAILORING टेलरिंग. टेलर म्हणजे दर्जी. लक्षात घ्या, TAILOR टेलर म्हणजे दर्जी किंवा शिंपी. आणि टेलरिंग म्हणजे शिंपीकामाचं मशीन, शिवणकामाचं मशीन. What is your teacher doing there? तुमचे शिक्षक काय करत आहे? Our teacher is taking practice of national songs. आमचे शिक्षक राष्ट्रीय गाण्यांचा सराव घेत आहेत. आता टेकिंग प्रॅक्टिस, आता इथे हे प्रॅक्टिस PRACTICE प्रॅक्टिस म्हणजे सराव. हे नाव नाही. PRACTICE प्रॅक्टिस हे सराव. पण PRACTISE प्रॅक्टिस म्हणजे सराव करणे. पण इथे टेकिंग प्रॅक्टिस म्हटलंय म्हणजे सराव घेत आहेत, सराव करून घेत आहेत. हेच वाक्य असं होईल, Students are practicing of devotional songs or national songs. आता स्टुडंट्स आर प्रॅक्टिसिंग म्हटलंय तेव्हा इथे PRACTISING प्रॅक्टिसिंग असं झालेलं आहे. हे लक्षात घ्यायचं. हे आपल्याला प्रॅक्टिसमधला फरक मी यापूर्वी तुम्हाला क्लिअर केलेला आहे, तो तुम्हाला क्लिअर झाला पाहिजे. Many functions for celebrating the Indian Independence Jubilee are going on. Many functions for celebrating or commemorating the Indian Independence Platinum Jubilee. Many functions for commemorating or celebrating Indian independence are going on in the country. आलं का लक्षात? आता हे वाक्य मोठं झालं. Many functions for celebrating or for commemorating commemorating Platinum Jubilee of Indian independence are going on. वाक्य थोडं मोठं आहे पण लक्षात घ्या. सेलिब्रेट साजरा करणे, CELEBRATE सेलिब्रेट. त्याचप्रमाणे कमेमोरेट पण उत्सव साजरा करणे, कमेमोरेट COMMEMORATE कमेमोरेट. हे अशा प्रकारे कमेमोरेट अथवा सेलिब्रेट यांचे अर्थ सेम आहेत हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. माय सिस्टर इज एक्सप्लेनिंग मी द स्टोरी ऑफ इंडियन इंडिपेंडन्स. म्हणजे
माझी बहीण भारतीय स्वातंत्र्याची कथा समजावत आहे. माझी बहीण मला भारतीय स्वातंत्र्याची कथा समजवत आहे. 15 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्य दिन आहे. 15th August is the Indian Independence Day. Independence, INDEPENDANCE, independence म्हणजे स्वातंत्र्य. टू बिकम इंडिपेंडंट, स्वतंत्र होणे. इंडिपेंडंट, स्वतंत्र. INDEPENDANT, INPE, independence. INPENDENT, independent. आणि independence, INPENDANCE, independence. स्वतंत्र आणि स्वातंत्र्य हा यातला फरक आहे. सो आपल्या हे लक्षात पाहिजे की आपला स्वातंत्र्य दिन कधी असतो. वी मस्ट रिमेंबर और वी मस्ट नो when our independence when our independence day or when our when our independence day, that is the right word. So friends, I think better we stop today. So I wish you all for celebrating our 75th Independence Day. It means I learn Platinum English, Jubilee I of learn Indian English, so independence. do you. All the best. So Bye bye. do you. We will hear and speak it. We will hear and speak it. Read and write it too. Read and write it too. Pause button. Send button.